पदाच्या उमेदवार सौ छायाबाई व्यंकटराव पनाळे आणि सदस्य पदाचे उमेदवार खटके चंद्रकांत विनायक मस्के नागनाथ गुंडेराव सौ आडे कलुबाई शिवाजी यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी सभेला उपस्थित असलेले लोकाधिकार संघाचे लोकाधिकार प्रमुख तथा संविधान लोकाधिकार पॅनेलचे पॅनल प्रमुख सन्माननीय व्यंकटरावजी पनाळे साहेब, सन्माननीय पाटेदादा, मंचावर उपस्थित असलेले चंद्रकांतजी खटके, तिघिले काका व सर्व सन्माननीय मंचावर उपस्थित असलेले आणि माझ्या समोर स्वाभिमानाने बसलेले, ज्यांना कुणीही इथं येण्यासाठी कुठलंही आमिष दिलेलं नाही, असे मी माझ्या परिवारातील सदस्य ज्यांना मानतो असे माझे विकासनगर भागातील सन्माननीय माता भगिनी आणि उपस्थित सर्व माझे बंधू, ज्या संविधान लोकाधिकार पॅनलच्या सभेसाठी आपण इथं आलात, त्या सभेचं वैशिष्ट्य असं आहे की ही सभा चालू असताना म्हणजे चालू होण्याच्या पूर्वी या सभेच्या बाहेर 2-3 क्रुझर गाड्या येऊन थांबलेल्या होत्या. त्या क्रुझर गाड्यामध्ये काही जण मतदारांना बाहेर जेवायला घेऊन जाण्यासाठी आलेले होते, काही जण दुसरीकडे सभा चालू आहे त्या सभेला नेण्यासाठी आलेले होते. पण ते नेत असताना त्या प्रत्येकाची किंमत लावली जात होती आणि त्या किंमतीला नाकारून इथं जे स्वाभिमानाने बसलेले आहेत त्यांना सुरुवातीला मी शतशः नमन करतो. खरं तर निवडणूक ही 4 दिवसापुरती असते. निवडणुकीचा कालावधी संपल्यानंतर आपण सर्व गोष्टी विसरून जातो, परंतु निवडणूक चालू झाल्यानंतर आपण एक गोष्ट विसरायची नाही की मागच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्या हाकेला ओ देणारा कोण होता आणि आपण हाक मारून सुद्धा 5 वर्षामध्ये इकडं न फिरकलेला कोण होता, याचं मात्र आपल्याला भान येणाऱ्या 5 तारखेला ठेवावं लागेल. बंधूंनो, मगाशी पनाळे साहेब सांगत होते की संविधान लोकाधिकार पॅनलमध्ये जे उमेदवार थांबलेले आहेत त्यांना वेगवेगळे आमिष दाखवली जात होती. एवढेच नाही, काही जणांची या पॅनलमधून उभा राहण्याची इच्छा असताना सुद्धा काही जणांना धमक्या देऊन उभा राहू दिलं नाही. पण तरीही ते स्वाभिमानानं संविधान पॅनलचा प्रचार करतायत. मी आपल्या सर्वांच्या समोर सांगतो, इथं चंदूभाऊ खटके आहेत. आपण विचार करताय की एखाद्या उमेदवाराला किती लाखाची ऑफर दिली जाऊ शकते, हे चंदूभाऊला आपण विचारू शकता. परंतु एवढे मस्तवान लोक जर लोकांना पैशाच्या जीवावर विकत घेण्याची भाषा करत असतील आणि नंतर 5 वर्ष आपल्याकडे फिरकत सुद्धा नसतील, तर अशा लोकांना मत द्यायचं का नाही हे आपण ठरवायचं. आज सकाळची एक घटना आहे. विकासनगरच्या पलीकडच्या भागामध्ये आम्ही फिरत होतो. त्यावेळेला 60-65 वर्षाच्या आजी, आम्ही त्यांना भेटत असताना आम्ही त्यांना सांगत होतो की आमच्या सरपंच पदाच्या उमेदवार छायाबाई पनाळे आहेत आणि त्यांचं उमेदवारी चिन्ह छत्री आहे. तर त्यांनी त्यावेळेला मला सांगितलं की तुम्ही मला काहीही सांगू नका, छत्री आता आमच्या इथं बसली आहे म्हणले. म्हणजे आम्ही आता छत्री एकदम मनात कोरली आहे. आणि त्या बोलत असताना असं म्हणाल्या की माझ्याकडे आता 3000 रुपये आहेत, हे 3000 रुपये तुम्ही तुमच्या प्रचारासाठी घेऊन जावा. माझ्यासोबत 2-3 जण होते. अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाणी आलं. म्हणजे लोकांची भावना कशी आहे बघा. एकीकडे पैसेवाल्याचं पॅनल आहे आणि एकीकडे पनाळे साहेबांचं पॅनल आहे, जे पनाळे साहेब मागच्या 5 वर्षापासून या भागामध्ये राबतायत.
खरे तर पणाळे साहेबांनी हे निवडणूक लागल्यावरच यायला पाहिजे होतं ना, बरोबर आहे ना. परंतु मागच्या वेळेला थोडक्या मताने अगदी विजयाच्या समीप जाऊन सुद्धा विजय प्राप्त झालेला नसतानाही, आणि माहिती आहे आपल्याला की या भागातीलच आपल्याला मतं कमी पडलेली आहेत, तरी सुद्धा कुठलाही विचार न करता की नाही कदाचित आपणच कमी पडलो की काय या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. कोणता माणूस असं म्हणतो, मीच कमी पडलो या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, म्हणून त्यांनी चुकीच्या माणसाला निवडून दिलं. आज मी लोकांपर्यंत पोहोचलोय, यावेळेला हे लोक अशी चूक करणार नाहीत. कारण इथल्या ज्या जुन्या जाणत्या लोकांना माहिती आहे की पणाळे साहेब म्हणजे कोण आहेत आणि त्यांचं कार्य काय आहे. आज सकाळीच इथे जे उमेदवार दुसऱ्या वर्गातून थांबलेले आहेत त्यांच्या आईच म्हणाल्या होत्या की पणाळे साहेबच पाहिजे. का तर हे पाण्याची टाकी पणाळे साहेबांनी केलेली आहे. आमच्याकडे लाईट नव्हती, ही लाईट सुद्धा पणाळे साहेबांनीच केलेली आहे. हे सांगत असताना त्या या सुद्धा म्हणाल्या, या पोलचं उदाहरण दिलं त्यांनी, किती दिवसापासून सांगते या चौकातली लाईट चालू करा म्हणून. इथं जो कर्मचारी येतोय तो फक्त असं म्हणतोय माझं काय ते द्या, मी अगोदर चालू करून देतो. म्हणजे गोरगरीब लोकांनी कुठून पैसे द्यायचे हो यांना. हे काम कुणाचं आहे, ग्रामपंचायतचं काम आहे, बरोबर आहे. याच्यासाठी शासनाकडून वेगळा निधी येतो. म्हणजे एवढा मोठा पोल उभा राहून सुद्धा याच्यावरची जर लाईट तुमच्याच्याने चालू होत नसेल, चालू करणं होत नसेल, मग तुमचा पदावर राहण्याचा काय फायदा आहे. या निवडणुकीमध्ये 3 पॅनल आहेत, 2 धनशक्तीचे आणि 1 जनशक्तीचं. बंधूंनो, मी तुम्हाला पैसे घ्या म्हणणार नाही, कारण मी त्या प्रवृत्तीचा नाही. परंतु आजची परिस्थिती जर आपण गावामध्ये येऊन पाहिला, एका फेरीचा एका उमेदवाराचा खर्च कमीत कमी 5 लाख रुपये आहे, कमीत कमी. माझ्यावर विश्वास नसेल, गोविंदनगरच्या ज्या महिला काल रॅलीमध्ये होत्या त्यांना आपण विचारू शकता. एका महिलेला 600 रुपये हजेरी होती, लक्षात घ्या. आणि त्याच महिला नंतर आम्हाला भेटल्याच्या नंतर सांगतात की आम्ही रोजानं गेलो होतो. भाऊ, काही सुद्धा गैरसमज करून घेऊ नका. म्हणजे हा विश्वास पणाळे साहेबांवरती आहे. आता गावामध्ये एक सभा चालू आहे, तिथं एक तगा साहेबांवर काहीतरी चिखलपेट करतोय. या सभेच्या माध्यमातून मी त्या तग्याला सांगू इच्छितो, बाबा तुझं वय फार लहान आहे, तुझ्या माणसावर टीका करतोस ना, त्या माणसावर टीका करताना आपण आपलं तोंड थोडं आरशामध्ये पाहावं. ज्या उमेदवाराला उभं करण्यासाठी तू दिवस रात्र केलास, तो उमेदवार सुद्धा तुझ्यावर विश्वास ठेवून नाही. का तर सकाळी तू एका उमेदवारासोबत असतोस आणि दुपारी संध्याकाळी दुसऱ्या उमेदवारासोबत असतोस. मागच्या वर्षी तो तगा इथं पैसे वाटायला होता, कुणाचे, आता जे सत्तेमध्ये बसलेले आहेत त्यांचे. आणि यावर्षी तोच तगा आता दुसरा उमेदवार उभे करून पैसे वाटायला आपल्याकडे येणार आहे. लक्षात ठेवा, जेवढा दोष ह्या सत्तेवर बसलेल्या लोकांचा आहे त्याच्यापेक्षा जास्तीचा दोष रात्रीच्या अंधारामध्ये येऊन पैसे वाटणाऱ्यांचा आहे. तेच लोक आता दुसऱ्यासाठी पैसे वाटणार आहेत. का तर यांना केवळ पणाळे साहेब नको आहेत. पणाळे साहेब का नको त्यांना सत्तेवरती, कारण यांनी केलेले काळे धंदे, डुप्लिकेट येणे करून लोकांना विकलेले प्लॉट, ज्या इथं जे काही ग्रीन बेल्ट आहेत त्याच्या सुद्धा या लोकांनी विक्र्या केलेल्या आहेत. म्हणून यांना पणाळे साहेब नको आहेत. याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. इथं बोलतोय म्हणून मी हवेतल्या गप्पा नाही मारत, माझ्याकडे फाईल आहेत सगळ्या लोकांच्या. परंतु मी हे का बोलतोय, कुठेतरी तुम्ही चुकीचं बोलताय म्हणून मला या सगळ्या लोकांच्या समोर सांगावं लागतंय. सन्माननीय पणाळे साहेबांनी आम्हाला शिकवून दिलेली आहे, कुणावर वैयक्तिक टीका करू नका. मी आजही कुणाचं नाव घेणार नाही. परंतु या सभेच्या माध्यमातून सांगू इच्छितो,
जेवढा दोष आज सत्तेवर बसलेल्या लोकांचा आहे त्याच्यापेक्षा जास्तीचा दोष या तग्यांचा आहे. हेच तगे आता ह्या उमेदवाराचे दुसरा जो नवीन उमेदवार उभा राहिलेला आहे त्याचे पैसे वाटायचं काम करायला लागले का? तर पन्हाळे साहेब नको आहेत. आजचीच एक छोटीशी घटना सांगतो, अगदी भावनिक करणारी घटना आहे. त्याचा माझ्याकडे छोटासा व्हिडिओ आणि फोटो सुद्धा आहे. मागच्या पडकामध्ये आम्ही आज प्रचार फेरीला गेलो होतो. तिथे एक मुका असलेला व्यक्ती, माझ्याकडे व्हिडिओ आहे, मी जे बोलतो त्याचा पुरावा असल्याशिवाय बोलत नाही कधीच, माझ्याकडे त्याचा व्हिडिओ आहे. त्या मुक्या व्यक्तीने छत्रीचा प्रचार करण्यासाठी, त्याला तर बोलता येत नाही, छत्रीचा प्रचार करण्यासाठी स्वतःच्या हातावर छत्रीचं चित्र काढलेलं आहे आणि माझं मत सन्माननीय पन्हाळे साहेबांना असं लिहिलेलं आहे. माझ्याकडे त्याचा फोटो सुद्धा आहे. म्हणजे एवढं प्रेम लोकांनी पन्हाळे साहेबांवर केलेलं आहे. तुम्ही पन्हाळे साहेबांवर टीका करू शकता पण लोकांचं प्रेम कमी करू शकत नाही. या सभेच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो, त्या ठिकाणी पैसे देऊन गोळा केलेली गर्दी आहे आणि या ठिकाणी स्वाभिमानाने आणि निष्ठेने आलेल्या लोकांची गर्दी आहे. ज्या दिवशी आपल्या प्रचाराचा 26 तारखेला नारळ फुटला त्या दिवशी आपली प्रचाराची रॅली चालू असताना चौकामध्ये हॉटेल आहे, तिथे 5-6 व्यक्ती बसलेले होते आणि त्यांना माहित नव्हतं की मी तिथे थांबलेलो आहे. 5-6 जण आम्ही पुढे रॅली चालू आहे म्हणून आम्ही मागे थांबलेलो होतो. ते बोलत असताना असं म्हणाले, इथं जे कोणी रॅलीमध्ये आहेत हे सर्व निष्ठावंत आहेत, कुठल्याही दबावाला बळी न पडता आलेले आहेत. कारण प्रत्येकाला फोन चाललाय, तू कसं काय चाललाय रे तिकडं, तुला गावात राहायचं नाही का, तुला इथून हाकलून घालेन, तुझं ट्युशन चालू देणार नाही. अरे बाळा तू कोण आहेस, हा, तू लोकांना ट्युशन शिकव. मग तुझ्याच्यानं तर जे होत नाही ते चांगले लोक करू लागले आणि ज्या चांगल्या लोकांना काम करण्यासाठी तू आळवतोय हे पाप तू कुठं फेडणार आहेस. लक्षात घ्या, येणारी 5 तारीख हे आपल्या गावाचं भविष्य ठरवणारी आहे. आपणच आता ठरवायचंय की मागच्या 15 वर्षासारख्या खिप्पत पडायचंय की विकासनगरचा विकास करायचाय. विकासनगरचं नाव विकासनगर का ठेवलंय तुम्हाला माहिती आहे का? पन्हाळे साहेब सरपंच असतानाच ह्या वस्तीचं नाव विकासनगर ठेवलं गेलेलं आहे. विकासनगरचा विकास ज्या वेळेला साहेब होते तेवढाच झालेला आहे, त्याच्यानंतर कुठलाही विकास झालेला नाही. परंतु साहेबांच्या अगोदर मी तुम्हाला शब्द देतो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे इथं बसलेल्या प्रत्येक ताईंची माझी ओळख आहे. का तर प्रत्येकाचं मी काही ना काही काम केलेलं आहे. राशनचं काम असेल, कुठलंही काम असेल, इथले बसलेल्या प्रत्येक भाऊंना विचारा. या संतोषला फोन केला याच्यानंतर संतोष 5व्या मिनिटाला 10व्या मिनिटाला तुमच्या कामाला पडतो. मागे 2 वर्ष 3 वर्षापूर्वी कुठली निवडणूक चालू होती का? नाही ना. म्हणजे ते लोक फक्त निवडणुकीपुरती येणारे आहेत. लक्षात घ्या, म्हणजे पुढच्या निवडणुकीला थांबायचं का नाही थांबायचं हे सुद्धा आपल्या डोक्यात नव्हतं. परंतु आपल्या सर्वांच्या आग्रहाखातर माझ्याकडे कॉलचे रेकॉर्डिंग आहेत. काही लोकांनी असं म्हटलेलं आहे की या गावची परिस्थिती जर कुणी बदलू शकत असेल तर केवळ पन्हाळे साहेब. माझे वडील आहेत म्हणून मी त्यांची स्तुती करत नाही, लक्षात घ्या. पण जे लोक बोलतात ते आपल्या समोर मांडणं माझं कर्तव्य आहे. त्यामुळे येणारी 5 तारखेची ही निवडणूक, 5 तारखेचं मतदान करत असताना प्रत्येकानं आपल्या परमेश्वराचं स्मरण करायचं आहे आणि एकदा परमेश्वराला विचारायचंय, देवा मी मतदान कुणाला करू? देव सुद्धा म्हणेल चांगल्या माणसाला मतदान कर, ज्याच्याकडे विकासाची दृष्टी आहे, ज्याच्याकडे विजन आहे आणि जो माणूस जनतेला 24 तास वेळ देऊ शकतो अशाच माणसाला तू मतदान कर. आणि मी तुमच्या समोर सांगू शकतो की रात्री 12-1 ला जरी तुम्ही पन्हाळे साहेबाला फोन केला तर 2ऱ्या-3ऱ्या बेलला पन्हाळे साहेब फोन उचलतात. त्याच्यामुळं माझ्या दृष्टीनं तर 2रा-3रा काही पर्यायच नाही, एकमेव पर्याय आहे आणि तो म्हणजे छत्रीचा. छत्री ज्या दिवशी चित्र घेतलं, लक्षात घ्या, त्या दिवशी मंदारवरचा एक माऊली म्हणल्या छत्री म्हणजे आधार. लक्षात घ्या, आजच मला पटली खात्री
विजयी होणार छत्री, त्या माऊलीचे शब्द आहेत, लक्षात घ्या. त्याच्यामुळं आपण सर्वांनी विचार करावा आणि विचार करताना एकच गोष्ट लक्षात ठेवावी की आपल्याला विकास करायचा आहे. ही छत्री विकासाची छत्री आहे. ही छत्री सगळ्यांना आधार देणारी छत्री आहे. या छत्रीच्या बरोबरीने आपल्या सर्वांना इथं जे 3 उमेदवार उभे आहेत त्या सर्वांनाही भरघोस मताने निवडून आणायचं आहे. बाकीच्या पॅनलचा प्रचार कसा चालू आहे माहितीये का? मला तेवढं एकट्याला द्या, खालच्याला काय करायचे ते करा. परंतु पणाळे साहेबांनी उमेदवारांच्या बैठकीमध्ये सांगितलं आपण असा प्रचार करायचा नाही, पॅनल टू पॅनल मत मागायचं. कारण मला विश्वास आहे लोक पॅनल टू पॅनल आपल्याला विजयी करणार. का तर आपण लोकांची कामं केलेली आहेत. आम्ही पैशाच्या बळावर उमेदवार इथं निवडणूक लढवत नाही, लक्षात घ्या. कामाच्या बळावर निवडणूक लढवतोय आणि तुमच्या सर्वांच्या पाठिंब्यावर. का तर ज्या वेळेला निवडणुकीला थांबायचं होतं आपल्या त्या प्रत्येकानं सांगितलं की पणाळे साहेब तुम्ही थांबलं पाहिजे. इथं सुद्धा एक बैठक झाली होती. त्या बैठकीमध्ये सुद्धा सगळ्यांनी सांगितलं होतं की नाही पणाळे साहेब तुम्ही 100% थांबलं पाहिजे, म्हणजे थांबलं पाहिजे. आम्हाला कुठल्याही पैशाची किंवा कुठल्याही याची आम्हाला गरज नाही, आम्हाला फक्त तुमची गरज आहे. का तर तुम्ही आमच्यासाठी दिवस रात्र काम करताय. त्याच्यामुळं माझी सर्वांना एकच नम्र विनंती आहे, मतदान करत असताना आपल्या लेकरांच्या भविष्याचा विचार करून मतदान करा. का कुठलीही योजना आणायची म्हणली तर त्या योजनेसाठी पात्र व्यक्तीच लागतो, लक्षात घ्या. निष्क्रिय माणूस जर पदावर बसला ना, आलेला निधी सुद्धा परत जातो. याचं उदाहरण हे हारुंगेची ग्रामपंचायत आहे, लक्षात घ्या. माझ्याकडे सगळा लेखाजोखा आहे, किती निधी आला होता आणि किती निधी परत गेला. म्हणजे काम करण्याची सुद्धा प्रवृत्ती नाही. अहो केंद्र सरकार, राज्य सरकार करोडो रुपये द्यायला तयार आहे. इथं बसलेल्या महिलांपैकी सगळ्यांना माहिती आहे, ज्यावेळेला आपण एक्झिक्युटिव्ह इंजिनियरकडे गेलो होतो सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये, त्यावेळेला त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की माझ्या अधिकारामध्ये 25 लाख रुपये आहेत, मी आज 25 लाख रुपये तुम्हाला ह्या वरवंटी रस्त्यासाठी मंजूर करतो. फक्त तुम्हाला एकच करावं लागेल की तुमच्या ग्रामपंचायतचा प्रस्ताव आम्हाला दाखल करावा लागेल. म्हणजे ग्रामपंचायतनं साधा प्रस्ताव सुद्धा या रस्त्यासाठी दाखल केला नाही, म्हणजे निष्क्रियतेचा किती मोठा कळस म्हणायचा, लक्षात घ्या. ही जी पाईपलाईन चालू आहे ना, लक्षात घ्या. या पाईपलाईनचा एक किस्सा सांगतो आणि थांबतो. आता या निवडणुकीमध्ये एक अपक्ष उमेदवारी आहेत आणि 2 पॅनलचे उमेदवार आहेत. एक पॅनलचा उमेदवार मोठा भोंगा लावून सांगतोय की 17 कोटी रुपये या योजनेसाठी मी आणले आणि ही योजना मी राबवतोय. याच्यापेक्षा कहर पुरता सांगतो एक अपक्ष उमेदवार सांगतोय की मी देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे गेलो तेव्हा कुठं हा निधी मिळाला. म्हणजे हा थोडं फेकतोय तर त्याच्यापेक्षा जास्तीचा हा फेकतोय. लक्षात घ्या, ही जी योजना आहे ना, ही केवळ हारंगुळपुरती मर्यादित नाही. हर घर नल ही केंद्र सरकारची योजना आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण इथं राबवतोय आणि जिल्ह्याचे कलेक्टर या योजनेचे बॉस आहेत. आता जी इथं पाण्याची टाकी होते दुसरी, त्या पाण्याच्या टाकीचा आणि ग्रामपंचायतचा काही अर्थार्थी संबंध नाही. सदाशिवनगरला पाण्याची टाकी होती आहे, त्याचाही ग्रामपंचायतचा काही संबंध नाही. हे फक्त फुकटचं श्रेय घेणारे लोक आहेत. याचं श्रेय मी देतो देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेबांना. कारण त्यानेच ठरवलंय की पुढच्या 5 वर्षात, म्हणजे ज्या वेळेला ते सत्तेवर आले 2024 पर्यंत प्रत्येकाच्या घरी नळ असेल. केंद्राच्या योजना जर सांगायला बसलो तर मला वेळ पुरणार नाही. ही ग्रामपंचायतची निवडणूक आहे. याचं उदाहरण प्राथमिक स्वरूपात का दिलं तर अशा खोटं बोलणाऱ्या लोकांपासून थोडंसं सावध राहा आणि येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मतदान करत असताना दुसरा तिसरा कुठलाही विचार न करता आपण हनुमंतरायाच्या दरबारामध्ये आहोत. आजच शपथ घ्या, छत्रीला आपण प्रचंड मताने विजयी करणार आहोत. सोबतच शिलाई मशीन, बस आणि टेबल या सर्व उमेदवारांना आपण आशीर्वाद रूपी मतदान करावा अशी नम्र विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.